नमस्कार. मी कालिदास यादव. आज आपण बिजोडी या ठिकाणी विजय मल्हारी भोंगळे सर यांच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. तर त्यांनी आज इंडिया ॲग्रोचे बरेचसे प्रॉडक्ट आपले वापरलेले आहेत. तर याच्यापूर्वी त्यांनी हे कधी वापरलेले नव्हते आणि त्यांनी पहिल्यांदाच वापरलेले आहेत. तर आपण त्यांच्या तोंडून ऐकूया की त्यांना काय फरक जाणवतोय त्यांच्या शेतामध्ये. तर सर आपण इंडिया ॲग्रोचे प्रॉडक्ट वापरायला चालू केले. त्याच्यानंतर झाडं वगैरे सगळे व्यवस्थित झाले. त्यावरती कुठला रोगराई पडलेला नाही आणि आपले जे खत जे आहे ते खत एकदम ट्रॉंगमध्ये झाडांना म्हणजे सेफ्टी झालेलं आहे सगळं. सर हे तुम्हाला कोणी सांगितले? मला सावंत सरांनी हे लेक्चर दिले होते. मग सावंत सरांना मी आधी बोललो मला असं असं करायचं आहे म्हणून जे मध्ये शेती करायची. तर सावंत सर म्हणले याला म्हणले असे आपण इंडिया ॲग्रोचे प्रॉडक्ट वापरतो आणि आपलं चालू आहे त्याचे. ठीक आहे म्हणले. मला लगेच म्हणले पाहिजे म्हणले. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण आणले आणि टाकून दिले. चौथ्या दिवशी वेगळा फरक काय जाणवतोय? पूर्वी आता करत होता ते पूर्वी जे करत होतो त्याच्यामध्ये हे डाळिंबाचे पानं वगैरे आहेत ना, हे आकासलेले कुठं वाकडे तिकडे झालेले असे. आता एकदम फ्रेशमध्ये माल आहे, म्हणजे झाडे सगळे फ्रेशमध्ये येते. आपण कसं एखाद्या बाळाला जर टॉनिक लावलं त्याच्यामध्ये कसं एकदम फ्रेश तजेलदार मुलगा दिसतो, त्या पद्धतीने झाडं दिसतात. इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल सर? इतर शेतकऱ्यांना आपण सांगू की कसं आहे बघा, आपण इंडिया ॲग्रोचे प्रॉडक्ट वापरतोय. माझी शेती बघा, तुम्हाला ह्याच्यापासून प्रॉडक्टमध्ये चांगलं इफेक्ट जाणवला. रासायनिकमध्ये आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला तो जमीन आसमानाचा फरक जाणवतो. धन्यवाद सर. सर.